बीड जिल्ह्याच्या बाळेवाडी गावातील एका मुलीला ही मुलगी बेपत्ता होती. तीन महिन्यापासून बेपत्ता होती. अखेर त्यांची आई आणि उपोषणाला बसली 3 दिवसापासून. तर काल रात्री मनोज जरांगे यांचे खंदे समर्थक अशोक पोकळे आणि देवीदास आबा या ठिकाणी दाखल होताच त्यांनी इशारा दिल्यानंतर 12 तासाच्या आतमध्ये त्यांनी घेऊन आले होते, म्हणजे त्यांच्या पोलीस स्टेशनला घेऊन आले होते. आणि यांची एकच मागणी आहे उपोषण करायची, आमची मुलगी आम्हाला दाखवा. आपण त्यांना विचारणार आहोत नेमकी पोलिस काय म्हणतात. ओके साहेब, काय सांगताल नेमकी पोलिस काय म्हणतात? नाही, सकाळी 7च्या दरम्यान त्यांचा फोन आला की आम्ही म्हणजे मुलगी सापडली आहे. मुलगी सापडली आहे. आम्ही म्हणलो की ते मुलाबरोबर मुलगी आणि मुलगा सोबतच असत. ती म्हणले नाही, मुलगी एकटीच आहे आणि आम्ही ती आता पोलीस स्टेशनला आणली, तर तुम्ही पोलीस स्टेशनला या. तर त्यांना आम्ही बोललो की तुम्ही मुलगी घेऊन इथं ताईपाशी या. ताईपाशी आल्याच्यानंतर ताईचं उपोषण सुटल. तर आम्ही त्यांना तसं म्हटल्याच्यानंतर ते म्हटले की तसं आम्हाला अधिकार नाही. पण मग आम्ही म्हणलो की आम्ही उपोषण सोडणार नाहीत. तर मग त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी कळवून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांशी आम्ही बोललो. त्यावेळेस दादांनी SP साहेबांना बोलून SP साहेबांना बोलल्याच्या नंतर ते मुलगी घेऊन यायला इकडं तयार झालेले आहेत. अद्यापपर्यंत मुलगी तरी इकडं आलेली नाही. अजून मुलगी घेऊन निघालीत असं आम्हाला कळलं आहे. मग आता आल्याच्यानंतर समोर आल्याच्यानंतर कळलं की मुलगी आणली का तेच आलीत. ते पुढं काय तुमची मागणी असणार आहे? पुढं मागणी आमची एकच आहे. यामध्ये अधिकारी पण जबाबदार आहेत. जवळपास 3 महिने झाले ह्या घटनेला होऊन. आणि ह्या माऊलीला जर समजा उपोषणाला बसायची वेळ येत असेल तिची स्वतःच्या पोटची मुलगी सापडण्यासाठी, तर त्यांनी आत्तापर्यंत कोणचा तपास केला? आणि जे अधिकारी आहेत यांच्यावरती काय त्यांच्या खात्याअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई व्हावा ही आम्ही मागणी करणार आहेत SP साहेबांकडं. खरं तर मुलगी आंबोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेली, काय तुमची मागणी असणार आहे? आले असे म्हणतात, फक्त इतर घेऊन येत नाहीत. ते काय म्हणतात पोलिस? काय सांगायचं ते तिकडे म्हणतात. पण इथं अगोदर त्यांनी आम्हाला भरपूर उडवडीचे उत्तर दिले आहेत नाही का. बरं, 3 महिन्यात मुलगी सापडली ना, आता त्यांनी 12 तासात कष्ट शोधून काढले, त्या बाबतीत काय वाटतं? काय तर ते आम्ही बसल्यामुळे त्यांचं प्रेशर वगैरे आलं असं, त्याच्यामुळे त्यांचं माहिती होतं सगळं. असं आमचं म्हणणं आहे. प्रशासन अधिकाऱ्याला सगळं माहीत असताना त्यांनी म्हणजे धीरण काय चालली होती फक्त. आता पुढलं पाऊल काय असणार? काय आरोपीला अटक करायला आमची मुलगी आमच्या ताब्यात द्या. खरं तरी अशोक पोकळे वगैरे तुमच्या देवीदास आले, ते धावून आल्यामुळं तर मग त्यांचं म्हणजे हे झालं, त्यांनी यंत्रणा फास्ट केली. महाराष्ट्र एवढं राज्य हे असून जर त्याच्यात जर बिहार सारखं चाललंय म्हणलं काय काय करायचं? एवढं पर बोललं तर संजय गाडवे तुमचं पुरवणीचा द्यायला तुमची 10 मिनिटं बोलणं करून दिलं, तो आपल्याला आधार होतो ना तुमच्यावर कारवाई करण्यासाठी. तुम्ही एकदा माझ्याकडे आले होते पुरवणी जाऊन द्या. साहेब पूर्ण जबाबदारी आम्ही आलो आम्ही पूर्ण जबाबदारी आलो आम्ही काय करायचं? आता मी जाऊन दिवस नव्हतो, गावाकडे होतो. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी घरी चालू.
पण ही कोणावरच नाही व्हायला पाहिजे. जरा ही पाळी यायलाच नाही पाहिजे. साहेब पण सगळ्यात महत्त्वाचं की प्रेशर टाकल्यानंतर कामं का ती अल्पवयीन मुलगी आहे त्या मुलाचा अख्खं कुठं उचलून आणायचा अधिकार आहे तुम्हाला. आणले ना आपण किती वेळेस आणले, खूप वेळेस आणले. आता हे बघायला कोणी नसतं, बोलतात इकडे पण बघायला कोण नसतं. आम्ही खरोखर आणलेलं आहे. कायद्याची बंधनं पण असतात, ठीक आहे पण अजून काय कायदेशीर करावं लागतं आम्ही पुढे चुकलेलो तपासाप्रमाणे आपलं राहतं, पण कायद्याप्रमाणे आम्हाला वागावं लागतं, संविधानाप्रमाणे वागावं लागतं. काही ठिकाणी आम्हाला अडचणी येतात. ती स्वतःहून आलेली तर आपण नाही आणली. सांगतो मी आपण नाही आणलेली, तिला सोडलंच असेल ना कोणीतरी, तो शोध होईल ना आता. ती पण सापडणार ती पाहिलं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येताना ना ती स्वतः एकटी आली. तुमचं कार्य पण तिला आसपास कुठं सोडलं असं काय बोला तीच म्हणली तिने म्हणले तिथं तपासात येणार नाही ना कोणी जायला सोडलं तिला. ती जेंट्स नाही लेडीज आहे का एकटी चलत थोडी हिंदू नाही. गाडी फोर व्हीलर टू समजा तिला आंघोळ्यातून लई लांब सोडलं, काल- 12 किलोमीटर सोडलं जा म्हणले असेल बाबा. हा ना? गावातली घरातली लेडीज जाऊ शकत नाही 1 किलोमीटर व्यक्ती. नाही रात्री 12 वाजता आली ती. नाही सकाळची आली नाही. पहाटे नाही माहिती आपल्याला. आता मीच 11 वाजता आलोय सुट्टीवरून, मिरजेवर होतो. तुमच्या गावात कोणतं गाव? पाहिलं नाही. सकाळी वाडीवाडीवरून आली. नाही नाही त्या दिवशी त्या दिवशी हा हा सर ठीक आहे ती म्हणते मी आली पण त्यांची विरुद्ध आज पुरावा त्याला अटक करणार नव्हती मग काय लोक पुरावा आहेत म्हणजे जे पुरावे त्यांच्यावर कारवाईच होणार, 100% होणार. ते काय असं होणार नाही का होणार नाही म्हणून. मग तुम्ही त्याला बोललो होती दादा काय जाऊन घेतली आम्हाला तरी काय माहिती तरी काय जाऊन घेतली ते आई वडील उचले म्हणजे त्यांनी त्यावेळेस काय जबाब दिली बरं ती तिकून त्यांनी सोडले म्हणजे शकून सोडली ना ती काय काय सरळ आली गेली बरं तुम्ही त्या पत्र शहानिशा केली का नेमकं अक्षर सही लिहिली का ह्या पत्रात तुम्ही शहानिशा केली का आल्यावर समक्ष सांगून ना ते आता. ती सांगू काय तुमच्या तिथं अक्षर कसं आहे सही करून दिली. तुम्हाला ते त्या सही पत्रावर कशी आम्ही केली? ऍक्शन घेतले का? पत्रावर ऍक्शन घेतली का? म्हणून त्यांनी आता ते ऐका ना बरोबर ती मत पाठवले पोलिसांना का तुम्ही 20 पाजलं म्हणून असं केलं. आम्ही अजूनपर्यंत आलो का तुम्हाला विचारलं तरी का पाजलं का काय केलं का गुन्हा दाखल केलाय का त्याच्यात? मला माहिती आहे ना त्याच्यामध्ये काय काय नाही म्हणून आज आपण बोललो का आजपर्यंत बोललो का तुम्हाला? आम्हाला अनुभव आहे नाही या गोष्टीचा. 15 वर्ष झाले नोकरीला. आता 1 महिना झाला त्या पत्र लिहून 1 शब्दाने बोललो तुम्हाला त्या पत्रावर. मग काय थोडं ती जरा परिस्थिती तिने पत्राखाली दाखवली तर तीच मारी असं पुढे शक्य होईल. बरं शेजारी आजोबा आहे आजी आहे भाऊ आहे एकटीच आहे का तिची रांची वस्ती का तिथं ती वीस पाहिजे तर आराडी वराडी नसतं ती लहान होती त्याच्यामुळे वीस पाहिजे तरी माझं खोटं असं याच्यासमोर दाखवलेलं आता. साहेब आपल्याला पूर्ण शिकवलेलं की बोलणार आम्ही 100% बोलतोय एखाद्याची मागणी नसणार न्याय मागासाठी तर एवढी आटापिटा करत असतात कायद्याचे बरं, ज्यावेळेस उपोषण होतं, त्याच वेळेस काय असं? कायद्याचे तुम्ही आम्हाला सांभाळणार आहेत ना. आम्ही तुमच्या जीव तुम्ही कारवाई बघा ना. अहो साहेब आम्ही तुमच्या जीवावर घरात शांत झोपतो पुन्हा जीवावर झोपतो तुमच्या जीवावर झोपतो आता ना. आम्ही ते काम करतो दिवस सर रात्र. सर 3 महिने झाले 3 महिने तपासत काहीच नाही जर म्हणून मला सांगा मोबाईल फेकला तर काय करणार आहे माणूस? सर ज्याचं यांनी तुम्ही केस नाही 9 केस आहे सर आपल्याकडे. मी पोलीस मित्रच आहे. मी तुमच्या सोबत तपासायला जातो. मला चांगल्या प्रकारे तपास काय असतो मला बी चांगल्या प्रकारे माहिती आहे. सगळे पोलीस सारखे नसते ते सांगतो. तेच सांगतो मी चांगल्या माझी प्रकारे एकदा मी माहिती तपास घ्यायची आणि मग बोला माझ्याबद्दल. नाही मी पण सर सांगतो तुम्हाला. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे सर की तुम्ही फक्त आम्ही रात्री आम्ही नाव तुमच्या
तपास जरी नसला तरी तपासाला मी मार्गदर्शन करत होतो आणि त्याच्यात कोणतीही चूक नाही होऊन येणार कोणत्याच आता तुम्ही गोष्टीमध्ये. तुमच्या ह्याला असा उल्लेख करा मुलगी स्वतःहून आणली तुम्ही आणलेली नाही मुलगी स्वतःहून आलेली केलाय का आम्ही? तसंच केलंय. आम्ही नाही आणली. तुम्ही पोलिसांना आली डायरेक्ट आम्हाला माहिती नव्हतं नंतर आलो फोन आला. आता आम्ही ज्यांची नाव देणार तुम्ही ज्यांची CDR तपासून घेणार तर त्यांना मी 100% आरोपी त्यांना करणार ना तुम्ही 100% म्हणजे पुरावा मिळाला तर पुरावा तुम्हाला सापडा लागला सर पुरावा आम्ही थोडी देणार आहेत पुरावा तुम्हाला सापडा मी तेच लागणार आहे सांगतोय तुम्ही आज 10 जणांची नावं द्या नाही, नाही, पण 10 मुलगी कुठं जणांचे होती? जर पुरावे मिळाले तर अटक. मुलगी कुठं होती एवढे बरं दिवस नाही. कोणी त्यांना तिला आश्रय दिला काय दिला? ज्याला तुम्हाला सहआरोपी करावं लागणार आहे 100% करणार. हा पण जर तुम्ही 10 जणांची नावं दिली आणि तुमचा जर 10 संबंध जणांचं तुम्हाला नाव- अटक नाही करणार नाही. नाही 10 जणांची नाव कारण कशी की देणार पुरावा आम्ही मिळाला तुम्हाला? पाहिजे. कोर्ट पहिल्यांदा विचारतं पुरावे काय तुम्ही पुरावा पुरावा काय आहे तुमच्याजवळ कोणाला अटक जर केली तर कोर्ट आम्हाला विचार तुमच्याजवळ या व्यक्तीविरुद्ध काय पुरावा दाखवा आम्हाला. मग ते पुरावे दाखवा लागायचे पहिल्यांदा आपल्याला. आता शैलेश नाहीतर आठवड्याची जर- काहीच पुरवणा कसं आहे आपल्याला कोणाकडे शैलेश आठवडे मुलगा आहे हा त्याच्या विरोधात काहीच पुरवणा नाही. म्हणजे मला नाही समजलं. आता त्याला तुम्ही अजून आणलंच नाही सांगत तिथे आणले शैलेश आठवडे तावरे साहेबांना आणले विचारलं का तुम्ही त्याला आणि गुन्हा बी मुलगा दाखल काहीच केला पुरवणा नाही. नाही. शैलेश आठवळे कोण आहे? निघाला मुलगा सगळ्यांनी बोलली मग ते यांचा जबाब आहे त्याच्यामध्ये तो एक पुरावा झाला अजून त्याची CDR येतील काहीतरी निघाल ना कनेक्शन त्याच्यामध्ये हिचा बरं, जबाब तो- घेऊ मुलीचा तो जबाब पण- घेऊ तो त्या बंद मुलीच्या करून जबाब झोपतो, जातोय तिकडे मुलीच्या जबाबमध्ये काहीतरी याच्या पूर्वी कॉन्टॅक्ट झालेले असतील ना हा. पळून जायच्या पूर्वी तर कॉन्टॅक्ट झालेले असतील ना पण ते पुरावे सापडतील आपल्याला. त्याच्याबरोबर काहीतरी कॉन्टॅक्ट सापडणार ते नाही त्याला पण आणायला पाहिजे ना आता महिन्याच्या आतच सापडले पाहिजे पुरावे सापडले ते 6 महिने. नाही नाही सापडला आता पुरावा आता कशामुळे होती ना काय करते गुन्हा दाखल झाला म्हणजे आम्हाला कारवाई करण्याची आहे ना त्याच्यावर सोडता येत नाही ना. उठायचं नाही पुरावे सापडल्याशिवाय. रात्री प्रेशर टाकला आणि सकाळी मुलगी स्वतः हजर होती पण नंतर हे आश्चर्य झालं त्याच्या प्रश्नाला हे तिला म्हणजे माहिती कसं काय झाली त्याला माहिती झालं का आपण विकलंय म्हणून तुला माहिती होते म्हणजे लागत नाही हेच कलम लागतं फक्त त्याच्यामध्ये ते पण आपण लावतोय JR आलाय म्हणून नाहीतर ती मिसिंगची तरी आपण पळून नेली म्हणून तक्रार दाखल करतोय डायरेक्ट. मग 363 ची तक्रार दाखल आहे पळून नेणं काय IPC कलम बघा तुम्ही 137 खुश लावून पळून दिलं म्हणून. ती म्हणली मग काय झालं तुम्ही सगळे जबाबदार म्हणली तुम्ही म्हणली मला इथे येऊ द्या इथे येऊ द्या पोलीस प्रशासन बंदोबस्त काय होतं इथं काय होणार नाही काय काही होणार नाही, तुम्हाला ती इच्छेने खाली उतरली तर उतरू द्या नाही उतरली तर तिथे तिला जाऊ द्या काय अडचण नाही तुम्हाला तुम्ही शब्द दिला ना तर काय होणार नाही. गाडीचं बोल आणि त्यांची उठायसारखीच परिस्थिती नाही ती इच्छा जर असं आईला बघून जर ती उतरली खाली तर उतरू द्या नाही उतरली तिला जाऊ द्या. नाही उतरले ना सरळ जाऊ दे आमच्या सोबत चला तुम्हाला 4 तास बोलले 4 तास दोघी एकट्या रूम मध्ये बस. तुम्ही नाही तुम्ही थांबा नाही सांगतो मी एक उदाहरण तुम्हाला तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही जा इथं तिला कोणी बोललं काही शिकवलं झाली काही मारलं तर ते सगळे इथं सगळे आरोपी होणार मी सांगतो त्याच्यावर. कारण की ते आमच्या ताब्यामध्ये येतात आणि अल्पवयीन आहेत. सांगितलं एक उदाहरण मारत्यात तर आमचा अनुभव आहे नाही बरोबर आहे तुमचं. पण आमचा इथं अनुभव काय आहे. होणार पोलिसांना आम्ही दररोज असे केसेस बघतो. नाही. कायद्याचं उल्लंघन नाही होणार इथं काय त्याचं उल्लंघन नाही होणार सर ती कशी आणली ती ऐकत नव्हती त्यांना विचारा ती म्हटली मी येणारच नाही तिकडे 100% किती तिला कन्व्हिन्स करून इथं आणलंय तर तिच्या म्हणण्याप्रमाणे करावं लागतं कायद्याप्रमाणे अल्पवयीन असली आणि ती म्हटली मला यांच्या फोन धोका आहे त्यांच्यापर्यंत नेता येत नाही तिला. बरं ती यांनाच म्हणली असं नाही मला सुद्धा तसंच यांना म्हणली. तशीच मी याला म्हणली. किती वेळा फोन केला तेवढ्या विचारा मी सुद्धा हँग झालो याला म्हणलं, ते झालं आता तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमचं पण ती जर उद्या जर नाही झालं तर ते माझ्या आमच्यावरती येणार. होतच नाही. मग ऐका. मला समजतंय ना पण इथं उपोषण स्थळावर
करावं तर लागेल ना. माझा फोटो लावतो नाव एडिट करून काय